करने के लिए माइक्रोफोन के ऊपर हाजिर हो चुका हूं। तो एक बार फिर से सभी का हार्दिक स्वागत कर रहा हूं और चल रहा मैच का सीधा विवरण देने के लिए हिंदी में मैं मौजूद हूं। करण मड़वी इस बीच स्ट्राइक के ऊपर है और उनके साथीदार हैं संदीप माड़ी। चिरले बोले तो हमारे आदरणीय भाई जगदीश ठाकुर साहब इनके गांव की टीम है। तो पहली गेंद और पहली गेंद की जो शुरुआत हो गई है वो वाइड से हो चुकी है, अतिरिक्त रनों के साथ हुई है, मुफ्त में रन आए और वन सिंगल के साथ देखा जाए चिरले टीम का खाता ओपन हो चुका है, स्कोर 1। प्रियांश 11 तोड़ो जो मजकूर टीम जिन्होंने टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला, भूषण पाटिल गेंदबाजी की जिम्मा संभाल रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, दूसरी गेंद हवा में लॉप किया है लेकिन क्या मिड ऑन के फील्डर कैच को पकड़ेंगे, पकड़ लिया कैच और करण मड़वी जैसे बल्लेबाज बैक टू द डगआउट आए। कुछ खासा करिश्मा नहीं है और तुरंत ही बल्लेबाज वापस है। इसका मतलब क्या हुआ है, करण मड़वी चले अंडा लेके ड्रेसिंग रूम में। जिनसे काफी उम्मीद थी, काफी आशा थी, आशा उत्साह की जननी है, आशा ही तेज है लेकिन आशा आज निराशा में तब्दील हो गई है। चिरले टीम के लिए बड़ा धक्का लगा, करण मड़वी जैसे बल्लेबाज 0 रन बना के वापस आए और यह चिरले टीम का स्कोर पहुंचा एक विकेट के नुकसान पे। देखिए हमारे 24 इवेंट के जो हमारे इस बार देखिए जो ऑपरेटर है शुभम सपाल जी, छांबो देखिए मूछी के ऊपर ताव लगाकर फेट कर रहा है गाँव। दूसरे बल्लेबाज आए हैं, कैमरामैन हमारे ऊपर के पो गया, देखिए कैसा है, वाह। एक एक ऐसे टोपन नाम है ना संडी पालकर जी, सुनने के बाद हैरान हो जाते हैं। नए बल्लेबाज आए हैं शुभम मड़वी और एक बार फिर से लॉप किया, एक बार इस बार गेंद चली गई हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के, टाटा चला। स्कोर पहुंचा दिया 7 के घर में, आसमान दिखाया इस बार गेंदबाज भूषण पाटिल को। एक बार फिर से इस बार जोरदार मिड ऑफ, दायरे के अंदर था, लिया हेमंत ने दूसरा कैच और चलता कर दिया बल्लेबाज संदीप माली को। चिरले टीम की सलामी बल्लेबाज ड्रेसिंग रूम में आराम करने के लिए। हैं जहां इसी बीच भूषण पाटिल ने एक शानदार गेंदबाजी की, छक्का खाने के बाद इस बल्लेबाज को उन्होंने चलता कर दिया। आप सभी लोग देख रहे हैं कुमार ओवी आराध्य के क्लब फ्रीडम ग्रुप धाक टीवी के माध्यम से किया हुआ है काफी जबरदस्त आयोजन नियोजन। लेकिन 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए चिरले के बल्लेबाज पहुंचे हैं प्रफुल्ल गायकवाड़, जो हमारे मराठी के सुमधुर कमेंटेटर वैभव भोपी जी इस बार स्कोरिंग की भूमिका निभा रहे हैं क्योंकि हमारे मेन स्कोरर थोड़े से कई काम के तौर के ऊपर चले गए। 9:56 हो चुके हैं, चांबा हमारे पीछे है तो कोई टेंशन नहीं है, लेकिन जहां गेंदबाजी चल रही, पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, बाकी खिलाड़ी अंदर है। तो बिल्कुल इसी बीच देखा जाए अनूप ठाकुर जसकार के जो इस बीच मैच को देख रहे हैं, तो अनूप जी आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। इस राष्ट्रपति ट्रॉफी के लिए उन्होंने ढेर सारी शुभकामना दी है। स्कोर 7 के घर में जा चुका है और इस बार यह दिशाहीन भटकी गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बार हमारे अंपायर इस बार देखा जाए सुनील तांडेल जी, जिन्होंने इसे वाइड घोषित किया और अतिरिक्त रनों के साथ चिरले टीम का स्कोर पहुंचा है 8 के घर में।
भूषण पाटिल की इस बीच देखा जाए मेरे हिसाब से अभी तक का 3 गेंदें शेष है, परिवर्तन और करना ही पड़ेगा। 2 तो उन्होंने विकेट निकाले हैं, ये उल्टा बल्ला चलाने का काम किया। तारक मेहता का उल्टा चश्मा है ना जाम्बो, इससे भी ये बेहतर शॉट होता है, लेकिन लगने के बाद ताली, नहीं तो कई बार गाली भी पड़ जाती है। मगर इस हालात में शायद बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क हुआ नहीं, और क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। टीम का स्कोर 8। एक बार फिर से लॉ फुटॉस गेंद थी, बैक टू द बॉलर जरूर खेला था, लेकिन मिड ऑफ दायरे के अंदर था, थोड़े फंबल जरूर हो चुके वहां। 1 रन लेने में बल्लेबाज कामयाब बने। इस बार देखा जाए प्रफुल्ल गायकवाड़, जिन्होंने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर पहुंचा है 9 के घर में। 9 पे स्कोर जा चुका है, 2 विकेट के नुकसान पे चिरले टीम का इस बार स्कोर चल रहा है। आप सभी लोग देख रहे हैं राष्ट्रवादी ट्रॉफी का ये काफी शानदार जानदार आयोजन नियोजन। और इसी बीच यहां देखिए नो बॉल का इशारा आया है और गेंद चली गई। इस बार देखा बाई का इशारा मिल चुका है, तो 4 रन के लिए कोई संपर्क नहीं है और मुफ्त में रन आए। भानुदास स्पोर्ट और चिरले टीम का स्कोर आगे बढ़ता है 14 के घर में। और अगली गेंद प्री हिट की, बल्लेबाज के पास एक सुनहरा टाइमिंग है, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज हैं शुभम मडवी, छोटे कद के खिलाड़ी है। भूषण की अगली बॉल प्री हिट की, एक बार फिर से लॉप किया है, शॉट पॉइंट के क्षेत्र में क्या जिस बार ड्रॉप जरूर कर दिया, लेकिन कोई नुकसान नहीं, प्री हिट थी। एक सिंगल मिलेगा चिरले टीम को और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता। स्कोर पहुंचा 15 के घर में 2 विकेट के नुकसान पे। पहला ओवर, पहला मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है और पहले ओवर में 14 रन बन चुके हैं। 2 सफलता हासिल किया भूषण पाटिल, 15 रन बन चुके और 2 सफलता हासिल किया भूषण पाटिल ने अपनी टीम के लिए। 18 गेंदों का खेल शेष है। आप सभी लोग इस बार देखा जाए राष्ट्रपति ट्रॉफी का आयोजन को देख रहे हैं। आए हुए क्रिकेट के तमाम दीवानों का हम हार्दिक स्वागत कर रहे हैं, लेकिन जो कीमती समय निकालकर जो दर्शक यूट्यूब के ऊपर मैच देख रहे हैं उनका हार्दिक स्वागत करना ये हमारा आद्य कर्तव्य है। लेकिन जा रहे दूसरे गेंदबाज आएंगे, तब तक डीजे के पास एक सुमधुर संगीत सुनने के लिए। तो बिल्कुल वर्चुअल टीम ने शानदार खेल दिखाया और जावरे टीम को उन्होंने परास्त कर दिया। हार जीत क्रिकेट के 2 हिस्से, लेकिन सेकंड बॉलर आए हैं अपने कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके। पंकज मडवी। इसी बीच दायरे के अंदर खिलाड़ी मेरे हिसाब से यहां देखा जाए 4 है और बाकी खिलाड़ी बाउंड्री लाइन पे तैनात कर दिया। एक डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर, एक लॉन्ग ऑफ के ऊपर, एक लॉन्ग ऑन के ऊपर, एक डीप बैकवर्ड स्क्वायर के ऊपर और 6 रन यासली। ओ भविष्यवाणी देखी है वो कितनी मजबूत है मेरी लकीर जमाने मेरी आया छे टोको। मेरी जुबान बहुत परफेक्ट है क्रिकेट के कमेंट्री के ऊपर, अंदाजा बहुत है। ऐसे शॉट मैंने 2 मारे थे कॉलेज में, तब लड़कियां बोली ओ व्हाट ए शॉट। एक स्कोर, ये बाहर जाने की संभावना है। ये दूसरा छक्का, खिलगिरी चंपा, खुश हुई रंबा, देखो पहले लंबा छक्के मारा खंबा खड़क। पंकज मडवी के ऊपर हमला जारी कर दिया शुभम मडवी ने। बैक टू बैक 2 छक्के और इस 6 के साथ स्कोर पहुंचा है 27 के घर में 2 विकेट के नुकसान पे चिरले टीम का स्कोर। क्या बैटिंग चल रही है, शुभम मडवी क्या
छक्कों की हैट्रिक पूरी करेंगे। छक्कों की हैट्रिक तो नहीं होती है क्रिकेट में, लेकिन कहीं नहीं पड़ता हमारे ग्रामीण। और इस बार देखा जाए ऑप्शन के ज्यादा बाहर सैंडी पलकर साहब जी की आधा देखिए। हॅलो तत्पूर्वी विनंती असेल कंट्रोल गावचे सुपुत्र सन्मान्य BM ठाकूर साहेबांना की आपण मंचावर यायचं आहे। आयोजकांची विनंती आहे सन्मान्य BM ठाकूर साहेब कंटोळी आपण मंचावर यायचा। उलटो अमित सर 28 स्कोर बन चुका है 28। एक बार फिर से ऑन साइड के ऊपर डीप स्कोर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है, जहां गेंद को उठाने जा रहे हैं, लेकिन बढ़िया से रक्षण इस बार देखा जाए यहाँ प्रियांश इलेवन तलोज मजकूर के इस फील्डर द्वारा एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर 29 के घर में 2 विकेट के नुकसान पे पंकज मड़वी, जिनकी इस बार देखा जाए यहाँ 4 गेंदों के ऊपर 14 रन आ चुके हैं। 3 गेंदों के ऊपर थोड़ा सा परिवर्तन करना पड़ेगा यहाँ पंकज मड़वी को। इस बार घुमाने गए थे, लेकिन लेग स्टंप के बाहर अंपायर सैंडी पालकर जी की आधा देखिए। एक वेबेड अंपायर जिसे हम कहते हैं, अलग अलग अदाकारी है और वो अदाकारी चाहिए तब अपनी पहचान बन जाती है। मगर एक सिंगल के साथ स्कोर 30 के घर में। पंकज मड़वी की अगली बॉल ये देखिए, घुमाने गए थे इसीलिए कहता हूं ना कि गेंद कहां पड़ रही है उसको देखो, गेंद की लाइन देखो, गेंद की लेंथ देखो, गेंद का टप्पा देखो और उसके बाद हमला करो। अगर ऐसे अब हमला करते रहेंगे तो शायद इस बीच देखा जाए अपनी टीम के लिए खासा दबदबा निर्माण नहीं कर सकते। लेकिन इस बार बल्लेबाज स्ट्राइक पर प्रफुल्ल गायकवाड़ इस बार देखा जाए टोपी निकल गई माथे के ऊपर से, लेकिन संपर्क गेंद और बल्ले के बीच हुआ नहीं है। क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। टीम का स्कोर भाई वो हमें खुद बता रहे 30, 2 विकेट के नुकसान पे टॉस जीता है। या इस बार देखा जाए प्रियांश लेवाना तोड़े मजकूर टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। कदमों का प्रयोग जरूर कर दिया है, गैप में गेंद जरूर है, गोली की रफ्तार से सीमा रेखा का दर्शन लेने के लिए 4 रन। बहुत ही धन्यवाद डीजे, आपने आई माउली एकवीरा का गाना लगाया। अभी अभी माउली की जो पालकी का उत्सव था वो खत्म हो गया है, बहुत मजा आया। अप्रैल महीना बोले तो इस बार देखा जाए पूरा ये महीना जत्रों का महीना है और ऐसे हालात में जो हमारे चांबों की मजा हो जाती है वो जत्रे में जाता है तो कोई ना कोई काम फिट करता है। हॅलो तत्पूर्वी मुख्य आयोजकांपैकी एक असणार सन्माननीय राकेशजी चिर्लेकर यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे। राकेश चिर्लेकर आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। तो इसी बीच टीम का स्कोर 34 के घर में 34। इस ओवर में वैभव जी टोटल रन बन चुके हैं 19 है। काफी महंगा ओवर साबित हुआ है पंकज मड़वी का, लेकिन एक धाकड़ बल्लेबाजी चल रही तेज रफ्तार के साथ स्कोर बोर्ड मुंबई के काले पीले रंग के टैक्सी की मीटर की तरह तेज दौड़ रहा है। चिरले टीम की बल्लेबाजी शानदार। कोटे का पहला और पारी का ये तीसरा ओवर लेके गेंदबाज आए हैं हेमंत पाटिल। हेमंत पाटिल को परिवर्तन करना पड़ेगा क्योंकि दोनों गेंदबाजों ने शुरू में मार बहुत खाया है, लेकिन एक साइड से क्या बैटिंग चल रही है चिरले के दोनों बल्लेबाजों की। एक बार फिर से इस बार डीप स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है, बढ़िया सेट रक्षण, मगर एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ भानुदास 11 चिरले टीम का स्कोर आगे बढ़ता है 35 यानी कि 35 के घर में। शुभम मड़वी व्यक्तिगत यहां 15 पे खेल रहे, 2 छक्के 3 सिंगल के सहायता से। प्रफुल्ल गायकवाड़ खेल रहे 5 रन पे और यहां चिरले टीम का स्कोर है 35, 2 विकेट के नुकसान पे। तीसरे ओवर की 5 गेंदें शेष। हेमंत पाटिल की दूसरी गेंद इस बार फुल लेन की गेंद थी, ऑन साइड के ऊपर खेल दिया है, एक सिंगल जरूर मिलेगा, मगर बढ़िया से रक्षण लॉन्ग ऑन फील्डर द्वारा एक सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ यह देखा जाए तो टीम का स्कोर भानुदास 11 चिरले टीम का स्कोर पहुंचा 36 के घर में, 2 विकेट के नुकसान पे। तीसरे ओवर की 4 गेंदें अभी तक शेष है। टॉस जीता है प्रियांश रेवाना, थोड़े मजकूर टीम मेहमान टीम आई है। इस बार यह आधी शादी गेंद को भाग गई है, लेकिन शॉट फाइन लेग के फील्डर ने बढ़िया से रक्षण किया, दायरे के बाहर जाकर एक सिंगल मिलेगा। इस बार देखा जाए
शुभम मडवी को। एक सिंगल के साथ शुभम मडवी पहुंचे इस बार देखा जाए 16 पे और टीम का स्कोर पहुंचा है चिरले टीम का 37 के घर में। 2 विकेट के नुकसान पे इस ओवर की अभी तक 3 गेंदें शेष है। हेमंत पाटिल की चौथी गेंद, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे, दाएं हाथ के गेंदबाज हैं। ऑन ड्राइव देखने को मिल जाएगा, लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई और क्या जिस बार चतुराई चपलता देखिए, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 39 यानी कि 39 के घर में 2 विकेट के नुकसान पे। शानदार जानदार ये आयोजन, रात काली है और उसमें उजाला देखिए धक्ट जुई में कैसा चमक रहा है, तेरी मजा है यार। 38 स्कोर, एक बार इस बार पुल जरूर कर दिया, बैकफुट पर गए, गेंद को खेला हुआ है, लॉन्ग ऑन खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे थे, फंबल हो गए, इसका फायदा बल्लेबाजों ने उठा दिया, 2 रन इकट्ठा किया, दौड़ के पूरा कर दिया चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज के नजर के साथ ये 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 41 यानी कि 41 के घर में इस ओवर की अंतिम बॉल शेष। सामने बल्लेबाज प्रफुल्ल गायकवाड़, दाहित के बल्लेबाज जोरदार हिट करने गए, इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ खिलाड़ी आए, ओ भाई साहब कैचेस विन द मैचेस क्रिकेट, ये रन आउट का मौका यहां बन जाएगा। कहते हैं ना जी, वैभव जी ने कह दिया था कि आसमान से गिरे और खजूर में अटके, लेकिन ये महत्वपूर्ण विकेट तीसरा रन आत्मघाती साबित हुआ मेरे हिसाब से लग रहा है। हॅलो, तत्पूर्वी मान्यवरांचं शुभागमन होतंय खऱ्या अर्थानं BM ठाकूर साहेब कंटवली या विभागातील आणि पंचकृषी मधील राजकीय पटलावर ज्या व्यक्तिमत्वाचं नाव खूप खूप मोठं राहिलंय, खऱ्या अर्थानं सर्वांशी समाजाशी बांधिलकी जोपासून ज्या व्यक्तिमत्वानं सतत अनेकांना सहकार्य करणारं व्यक्तिमत्व आज अलंकारजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या विनंतीला मान देऊन विंदने ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा चिरनेर पंचायत गणाचे माजी अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं सर्वांशी मन मिळावं आणि प्रेमानं वागणारे व्यक्तिमत्व BM ठाकूर साहेब कंटवली यांचं शुभागमन झालंय। प्रथमतः ओवी आराध्य क्रिकेट क्लब, फ्रीडम ग्रुप, डॉक्टर जुई राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 या पर्वामध्ये त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद। तो इसी बीच टीम का टोटल स्कोर पहुंचा है 42 रन। या मेरे हिसाब से बल्लेबाज एक महत्वपूर्ण बल्लेबाज वैभव जी मैदान से वापस आ गए। इस बार शुभम मडवी जिन्होंने अपनी टीम के लिए 16 रनों का योगदान दिया है, 2 छक्के और 4 सिंगल के सहायता से 42 रन बन चुके हैं। इस बार देखा 3 विकेट के नुकसान पे भानुदास 11 चिरले टीम का स्कोर। तो पारी का यह स्लॉग ओवर मेरे हिसाब से शेष है और आखिरी गेंदबाज इस बार देखा जाए यहाँ प्रियांश 11 तोड़े मजकूर टीम के स्लॉग ओवर जिसे कहते डेथ ओवर कहते, जिसे हम मराठी में कहते हैं ना कि हानि मारी का ये ओवर है। जीतू पाटिल और नए बल्लेबाज आए, एक बार फिर से इस बार टीम एक्स्ट्रा कवर के ऊपर पकड़ जाएंगे और पकड़ लिया, बल्लेबाज वापस आए जिस बल्लेबाज का नाम है रोहित पाटिल। कई बार कहते हैं ना हम डॉक्टर के पास जाते, डॉक्टर पेशेंट को तुरंत डिस्चार्ज देते, वैसे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम कर देना ठोक। भानुदास 11 चिरले टीम का स्कोर। जीतू पाटिल जिनकी ये गेंद देखिए बाहर चली गई, अंपायर सैंडी पालकर साहब जी ने उसे वाइड घोषित किया और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा 43 43। 4 विकेट के नुकसान पे भानुदास 11 चिरले टीम का स्कोर है। नए बल्लेबाज वंश पाटिल मैदान के अंदर पहुंच चुके हैं, लेकिन स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज कह रहे प्रफुल्ल गायकवाड़। एक बार फिर से जोरदार हिट और पिच गेंद को इस बार देखा जाए आसमान में भेज दिया है, तारामंडल में आ गया 6 रनों का बंडल। लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग, लाखात एक आयोजन भारी मैदानी ते आहे ग।
आता एकच आवाज घुमणार साऱ्यात राष्ट्रवादी हाँ बिल्कुल बिल्कुल, राष्ट्रवादी ट्रॉफी का आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। प्रफुल्ल गायकवाड़ पहुंचे, इस बार देखा जाए मेरे हिसाब से यहाँ 16 पे पहुंच चुके हैं, 17 पे पहुंच चुके हैं। इस बार कवर पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद जा रहे बाउंड्री के नजदीक, लेकिन कवर के खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए, बढ़िया थ्रो, मगर मिलेंगे इस बार देखा जाए गायकवाड़ को 2 रन। गायकवाड़ पहुंचे 19 पे और इसी के साथ देखा जाए भानुदास 11 चिरले टीम की 50 पूरी हो चुकी है। 51 रन मोड के ऊपर लग चुके 51, लॉस ऑफ 4 विकेट। 3 गेंदें अभी तक शेष है। क्या बैटिंग चल रही प्रफुल्ल गायकवाड़ की, ट्रम्प कार्ड 4 नंबर के ऊपर बेहतरीन बल्लेबाजी कर रहा है। एक बार जोरदार हिट कर दिया, लेकिन लॉन्ग ऑफ नहीं छोड़ेगा इस बार, ऐसा लग रहा है। और इसी के साथ देखा जाए 5वां विकेट मैदान से बाहर। प्रेम पाटिल ने एक शानदार कैच को लपक लिया और इसी के साथ देखा जाए बड़ी मछली जाल में फंस गई है। प्रफुल्ल गायकवाड़ चले 19 रन बना के बैक टू द डगआउट लीजिए। यारी दोस्ती डीजे 51 स्कोर, 4 विकेट के नुकसान पे नए बल्लेबाज पहुंचे हैं। संगम माली, गेंदे शेष है 2। स्ट्राइक के ऊपर आएंगे वंश पाटिल, 5वीं गेंद का सामना करेंगे क्योंकि ये स्लॉग हो रही है, डेथ हो रही है। राष्ट्रवादी ट्रॉफी 2022 का काफी खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे धाक टीवी में। इस बार पालकर साहब खराब गेंद, ऑफ स्टंप के ज्यादा ही बाहर गेंद चली गई है, तो इसी बीच वाइड घोषित किया एक सिंगल के साथ। भानुदास 11 चिरले टीम का स्कोर पहुंचा है 52 के घर में। 5 विकेट के नुकसान पे 2 गेंदों का खेल बचा हुआ है और टकटकी के साथ लोग इस राष्ट्रवादी ट्रॉफी को देख रहे। तमाम क्रिकेट के प्रेमियों का हार्दिक हार्दिक स्वागत। एक बार फिर से इस बार यह गेंद चली गई है, गैप में जरूर गेंद है, लॉन्ग ऑफ फील्डर का एफर्ट देखिए, तारीफ करना पड़ेगा। गेंद को हाथ से नहीं आड़ा है, लेकिन पैरों के ऊपर गेंद को उन्होंने आड़ा दिया है, तो इसी बीच बढ़िया सेत्रक्षण तारीफ करना पड़ेगा। अपनी टीम के लिए 2 रन आड़ा दिया। 2 के साथ या वंश पाटिल ने खुद का खाता ओपन किया और टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 54 के घर में। इस लास्ट ओवर की आखिरी गेंद शेष, स्लॉग ओवर की आखिरी गेंद शेष है। 54 रन बन चुके, 54 रन, लॉस ऑफ 5 विकेट। अंतिम बॉल शेष, राइट आर्म राउंड विकेट, दाएं हाथ के गेंदबाज। एक बार फिर से इस बार हेलीकॉप्टर उड़ाने गए थे, लेकिन गेंद चली गई ऑफ साइड के ऊपर। एक सिंगल चुराया, दूसरे के लिए भाग रहे थे, मगर रनआउट हो चुके यहाँ वंश पाटिल और एक सिंगल के साथ स्कोर पहुंच चुका है 55 के घर में। सोमनाथ म्हात्रे इसी के साथ ये पहली इनिंग खत्म हो गई है। निर्धारित 4 ओवर में या भानुदास 11 चिरले टीम का स्कोर पहुंचा 55 और जीतने के लिए प्रियांश 11 तड़ोज मजकूर टीम को चाहिए 56 रन। नेक्स्ट मैच है, इस बार देखा जाए सारा नवापाड़ा बनाम जय बजरंग भोम, सारा नवापाड़ा बनाम जय बजरंग भोम, दोनों कप्तान को हम अनाउंसमेंट कर रहे हैं कि टॉस करने के लिए हमारे टॉस बॉक्स से संपर्क कीजिए। पहली इनिंग खत्म हो चुकी है, 56 का टारगेट है जीतने के लिए। इस बार देखा जाए प्रियांश 11 तलोजा मजकूर के सामने। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है, क्रिकेट में भविष्यवाणी दोहराई नहीं जाती है, कुछ भी क्रिकेट में हो सकता है। जब तक आप अंतिम बॉल फेंकते नहीं है तब तक मैच में कुछ नहीं कह सकते, लेकिन 56 का पीछा करने में यहां देखा जाए तो तलोजा मजकूर टीम की बल्लेबाजी कैसी होगी, चिरले टीम की गेंदबाजी कैसी होगी। चिरले टीम ने तो प्रश्न खड़ा कर दिया है, लेकिन उत्तर देने में इस बार देखा जाए यहां प्रियांश 11 तलोजा मजकूर टीम की बल्लेबाजी कैसी होगी। क्रिकेट में सबसे कठिन बात क्या है, क्रिकेट में सबसे कठिन बात एक ही है, लक्ष्य का पीछा करना। लेकिन ये लक्ष्य का पीछा करने में बैटिंग कैसी, गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा ये तो वक्त बताएगा। लेकिन हम जा रहे इस बार देखा जाए टॉस बॉक्स में सारा नवापाडा बनाम जय बजरंग भूम के बीच टॉस करने के लिए। धन्यवाद। तत्पूर्वी मान्यवरांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य. खऱ्या अर्थाने या विभागातील नामवंत व्यक्तिमत्व
समाजकारण करत असताना राजकारणामध्ये अचानकपणे येणारं हे व्यक्तिमत्व, राजकारणामध्ये येत असताना सर्वांचं प्रेमाने आणि मनाशी वागणारं हे व्यक्तिमत्व, आपल्या माध्यमातून अनेक विकासाची कामं ज्या व्यक्तिमत्वानं या पंचकृषीमध्ये केलीत आणि खऱ्या अर्थानं सतत समाजाशी बांधिलकी जोपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यानं सरळ हातामध्ये अनेकांना पाठबळ दिलंय, असे तमाम जनतेचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय BM ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, आपलं आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्य असेल. आपली भारतीय संस्कृती आहे, आलेला पाहुणा हा देवासमान असतोय. सन्माननीय अलंकारजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय BM ठाकूर साहेबांचं स्वागत करायचं आहे. आज राजकीय पातळीवर हे नाव खूप मोठं राहिलं असतं, पण मात्र 3 कन्या रत्न असल्या कारणानं 2 कन्या आणि 1 सुपुत्र, त्यामुळे राजकारणामध्ये उभे राहू शकत नाही, पण तरीही जनतेची सेवा सदैव करताना या व्यक्तिमत्वाला आम्ही पाहिलंय. या विभागामध्ये कुठलाही कार्य असू द्या, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या मंडळाचा आहे, हे विचार न करता सतत समाजाशी बांधिलकी जोपासून काम करणारं व्यक्तिमत्व सन्माननीय BM ठाकूर साहेबांचं आदरातिथ्य अलंकारजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार, उरण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेला बॅट्समन पाठवा लगेच. बॅट्समन नवापाडा गावातील सुपुत्र सन्मानित संचित बाळाराम पाटील साहेबांचंही शुभ आगमन झालंय. मी त्यांनाही विनंती करतो की आपणही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नवापाडा गावातील सुपुत्र एक युवा व्यक्तिमत्व सन्मानित संचितजी बाळाराम पाटील यांचं शुभ आगमन झालंय. मी अलंकारजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित संचित पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेचं वस्त्र, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अलंकारजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते संचित पाटील साहेबांचं स्वागत होताना दिसतंय. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतो, आभार मानतोय. पुन्हा एकदा ऐकूया आणखी एक नवीन आवाज. खऱ्या अर्थानं रायगडमध्ये या आवाजाची एक जादू आहे, शब्दांचा जादूगर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. मराठीवर ज्यांचं प्रभुत्व असणारे व्यक्तिमत्व सागरजी मांडावकर, मॅन फ्रॉम नेरे, यांना विनंती करतो की आपण समालोचन करायचं आहे. थँक्यू. म्हात्रे कर्णधार जिल्ह्यात प्रेम. तर नवपाडा आणि भूम या दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर मी या 2 संघाचा टॉस सोडवण्यासाठी विनंती करतो. खरं तर साधी राहणी उच्च विचारसरणी अत्यंत सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. BM ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या 2 संघाचा आपण या 2 संघांना विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे. नवपाडा आणि भूम या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. BM ठाकूर आपणच विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. बघूया कोण होणार टॉसचा बॉस यावेळेस. खरं तर टॉस जिंकला तर काय असेल आपण सुरुवातीला आपला निर्णय काय असेल. मी सर्वप्रथम आमच्या टीमला विचारतो, त्याच्यानंतर मी निर्णय घालवतो. खरं तर दोन्ही संघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आपण कंटिन्यू राजेंद्र भगत सर याच्याकडे जाऊया आपण. धन्यवाद. नक्कीच सर, आपण सामना पाहतोय. पहिल्या पूर्वार्ध संपला. चिरोडे संघ अर्थात भांडवल स्पोर्ट्स चिरोडे संघानं आपल्या निर्धारित 4 षटकामध्ये 55 धावसंख्या उभारल्यात आणि 56 धावांचं आव्हान तळोजा मजकूर या संघासमोर ठेवलंय. सलामी जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. बालू राज्य आणि आकाश पाटील 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. 2 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 4. करण मडवी हा गोलंदाज. खऱ्या अर्थानं करण मडवी हे नाव क्रिकेटच्या पाठावर खूप मोठं आहे. रायगड प्रीमियर लीग असू द्या, उरण प्रीमियर लीग असू द्या किंवा अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारा हा खेळाडू आहे. खूप सारं रेकॉर्ड्स त्याच्या नावावर असणारा करण मडवी मैदानामध्ये तो 2 चेंडू फेकतोय, 1 सफलता आणि 4 धावा आतापर्यंत खर्च करतोय. 56 धावांचा हा चिरोलीमधील करण मडवी, एक गावठाणमध्ये करण मडवी, असे 2 करण मडवी आहेत.
दोन करण मडवी दोन गावामध्ये आहेत. एक गावठाणचा की ज्याचं नाव आज साता समुद्रा पलीकडे गेलंय, तर हा दुसरा करण मडवी, हा एक जबरदस्त करण मडवी. तर नवीन आले फलंदाज मैदानामध्ये आलाय हेमंत पाटील. सज्ज होतं करण मडवी, राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. अतिशय चांगला चेंडू होता, फाईल लगला मारायचा प्रयत्न पण व्यवस्थित चेंडू गॅदर करू शकला नाही. एक धाव्या चेंडूवर आली, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 1-5 वर. 56 धावांचं एक कठीण असं आव्हान आहे, पण क्रिकेटमध्ये कधीही कुठली गोष्ट अशक्य नसतोय. आपण मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करत जा, प्रसिद्ध आपण आपाप होत जाता. संघर्ष मैदानामध्ये आपण केल्यानंतर सामर्थ्य तुम्हाला नक्की मिळत असतोय. तर संघर्ष मैदानामध्ये पावणा संघ अर्थात तळोजा मजकूर या संघाला करावा लागेल आणि ती गुणवत्ता या संघामध्ये ठासून भरलेली आहे. नवीन आले फलंदाज मैदानामध्ये गेले हेमंत पाटील. सामना करणार करण मडवीचा. करण मडवी सज्ज होते पुढचा चेंडू फेकण्यासाठी. हाही चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. टप्पा पडला, अतिरिक्त वेग पाहायला मिळाला नाही. हेमंत पाटील हा फलंदाज काही करू शकला नाही. चेंडू गेला निर्धाव, धावसंख्या स्थगित पाहतोय धावफलकावर 1-5. 56 धावांचं आव्हान असताना 1-5 अशी थोडीशी अवस्था नाजूक पाहायला मिळते तळोजा मजकूर या संघाची. करण मडवी आपला अनुभव दाखवतोय, खूप चांगला खेळाडू, गुणवान खेळाडू चिरडे संघाचा. हाही चेंडू अतिशय वेगवान होता. विडा ऑफ प्रिझन मध्ये खेळला, एकच धाव, एका धावसंख्येने हेमंत आपलं खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवतोय 1-6 वर. खऱ्या अर्थानं माझ्यासोबत जोडले गेलेत 6. 1-6 अशी धावसंख्या पाहतोय धावफलकावर. 5 चेंडू संपलेत. या षटकामध्ये शेवटचा एक चेंडू बाकी असेल करण मडवीचा. P1चं षटक फेकत असताना ज्या षटकामध्ये 30 यार्ड सरकारचा निर्बंध आहे, ते षटक अतिशय उत्तम रित्यामध्ये फेकताना दिसतोय हा करण मडवी गोलंदाज. पुढचा चेंडू, हाही चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र याच्यामध्ये असफल ठरला. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. डीजे नक्की मनापासून तुमचंही आम्ही कौतुक करतोय, कारण प्रत्येक गावाचं गाणं असं, प्रत्येक खेळाडूचंही गाणं निघतं. त्याप्रमाणे हे गाणं आपण तळोजा मजकूरचं पाहिलं. महागणपती डेकोरेशन चिरवणार सचिनजी घबाड यांच्या संकल्पनेतून डीजे मास्टरचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. षटक संपते पहिलं. धावसंख्या पाहतो धावफलकावर 1-10. माझ्यासोबत जोडले गेलेत खऱ्या अर्थानं रायगड समालोचक असोसिएशनमध्ये एक जबरदस्त समालोचन म्हणून ज्यांना आम्ही अनेक वेळा ऐकलंय. आज दुहेरी भूमिकेमध्ये गुणलेखन करतानाही आम्ही त्यांना पाहतो, ते सागरजी मांडवकर मॅन फ्रॉम नेरे यांचंही मनापासून कौतुक करतोय. षटक संपले पहिलं. करण मडवीचे 10 धावा खर्च केल्यात. झालाय बदल, नवीन येतो गोलंदाज आपल्याकडे म्हणजे पहिलं आणि संघात दुसरं असेल रोहित पाटील हा गोलंदाज. खऱ्या अर्थानं भालुदास स्पोर्ट चिरोळे, खऱ्या अर्थानं चिरोळे गाव जर म्हणतात तर क्रिकेटची पंढरी म्हणून या गावाला कित्येक वर्ष आम्ही संबोधतोय. कारण उरण पंचक्रोशीमध्ये आणि रायगडच्या पंचक्रोशीमध्ये प्रथम नाईट स्पर्धा ज्या गावामध्ये घडली ते गाव म्हणजे चिरळा. राधे एंटरप्राइजेसच्या माध्यमातून त्या गावातील हा संघ आपण पाहतोय. नवीन गोलंदाज रोहित. हाही चेंडू अतिशय वेगवान होता. फलंदाज हेमंत प्रयत्न करतो मोठा फटका खेळण्याचा, त्या प्रयत्नामध्ये अपयश आलं, मात्र 1 धाव्या चेंडूवर आली. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 11 वर. 11 धावसंख्या, 56 धावांचं आव्हान असताना आणखी 45 धावांची गरज असेल तळोजा मजकूर या संघाला. षटकार चौकांच्या तळोजा मजकूर संघासाठी हा सामना जिंकायचा असेल तर, आणि जेवढे डॉट बॉल फेकतील तेवढे चिरडे संघासाठी लाभदायक होऊ शकतात. पाहायचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे चिरडे संघाकडनं. रोहित पाटील हा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा फटका प्रॉपर टायमिंगचा नव्हता. गॅप मध्ये हा चेंडू गेला. 1 धावसंख्या सहज पूर्ण. 2चा प्रयत्न होता, नकार दिला हेमंतनं. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 1-12. 1-12 अशी धावसंख्या पाहतोय. प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये. प्रयत्न तुम्ही प्रामाणिक करा. ज्यावेळी तुम्ही प्रयत्न प्रामाणिक करता यश तुम्हाला आपाप मिळत असतोय. यश तुम्हाला जर चांगलं काम केलं मैदानामध्ये तर नक्की तुम्हाला यश मिळू शकतोय. कारण नेतृत्व कधीही उसनं मिळत नसतोय, ते निर्माण करावं लागतो आपल्या गुणवत्तेने. आणि ज्यावेळी आपली गुणवत्ता आपण सिद्ध करा, आपल्या गावाची जर्सी आपण ज्यावेळी आपल्या अंगावर परिधान करत असता एक वेगळा आनंद मिळत असतोय. आपल्या गावासाठी खेळण्याचा मानही वेगळा असतो.
तो मान आज या खेळाडूंना मिळतोय. धाव संख्या पोहोचतोय धावफलकावर 1 बाद 12. सज्ज होतो गोलंदाज रोहित. हा चेंडू यावेळी दांडी गुल झाली. अतिशय तीक्ष्ण मारा होता. फलंदाज जाणार बॅक टू पॅव्हिलियन. हेमंत पाटील होतोय बाद. विजय मास्टर. आदित्य जोशी अमोल जोशी झटले हे दिन रात. तो आईलाई ग. हॅलो नक्की थँक्यू. अतिशय जबरदस्त सुमधुर संगीत खऱ्या अर्थानं आयोजकांची अटक मिळत. अलंकारजी म्हात्रे एक युवा व्यक्तिमत्व आहे. उरण विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि अनेक बडे नेत्यांशी त्यांचं सलोख्याचा संबंध राहिलाय. कदाचित आज विद्यमान आमदार निलेश लंके साहेबांचं शुभ आगमन होईल कारण त्यांची खूप मोठी ओळख आहे. आज एवढं शिवधनुष्य हातामध्ये घेणं सोपं नसतं. एखादा मंडळ उभा करणं हा सोपा असतो पण ते टिकवणं कठीण काम असतं. त्या प्रकारची ही क्रिकेटची स्पर्धा भरवणं किंवा मनामध्ये संकल्प आणणं सोपं असतं पण सत्यामध्ये उतरवणं हे कठीण काम असतोय. ते कठीण काम सोप्या पद्धतीने करून दाखवलंय अलंकारजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. या टीमचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 2 बाद 12. 56 धावांचा आव्हान असताना 2 बाद 12 अशी थोडीशी नाजूक अवस्था. मात्र मागच्या काही षटकामध्ये काय झालं कसं झालं ते विसरून नव्या जोमानं आणि नव्या ईर्ष्येनं यावेळी तळोजा मजकूर संघाला फलंदाजी करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल मात्र चांगली फलंदाजी करणं हे तळोजा मजकूर संघासाठी अनिवार्य असेल. मात्र चिरले संघ ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय त्या प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर नक्की या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व मिळू शकतोय हा चिरला संघ. पुढचा चेंडू डावकुलाताचा हा नवीन आलेला फलंदाज अनुज मडवी मोठा फटका प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या पट्टीमध्ये आला नाही. चेंडू गेल्या निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहतोय धावफलकावर 2 बाद 12. 2 बाद 12 अशी धावसंख्या पाहतोय धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज रोहित. आई चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय मात्र वारंवार विडतोय फलंदाज अनुज मडवी. डावकुराचा फलंदाज ज्याच्याकडे गुणवत्ता खूप मोठी आहे. 4थ्या क्रमांकावर फलंदाज आलाय त्याला मात्र आपला गुणवत्ता यावेळी सिद्ध करावी लागेल. हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल षटकार चौकार येणं हे आपल्या संघासाठी महत्वाचे असतील. हाही चेंडू आडा बॅटने खेळता यावेळी वेगळी आदा सँडीजी पालकर मेन पंच यांच्याकडनं हा स्क्वेअरचा इशारा. 1 धावली 1 धाव संघ पोहोचतोय 13 वर. 2 बाद 13 अशी अवस्था पाहतोय. क्रिकेटमध्ये 13 आपण अशुभ आकडा मानत असतोय पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये हा आकडा आपल्या कधी अशुभ नसतोय. यावेळी अनेक चांगली कार्य होत असतात. रोहितचा यावेळी थोडासा बदल पाहायला व्हेरिएशन चेंडू मध्ये पाहायला मिळाला. निसर्गाचा नियम आहे आपण कधीही बदल करत जा नक्की तुम्हाला यश मिळतं. ते बदल केलं रोहितनं. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तळोजा मजकूर संघ पोहोचतोय 2 बाद 13. येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी आवश्यकता असेल 43 धावांची. थोडस कठीण होत चाललंय तिथपर्यंत आपण ऐकूया डीजेला. अग्री कोहली कराडे या समाजाची ग्रामदैवत आई एकविरा आताच पालखी अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली. ते सुमुद्र आपण संगीत आले. येणारे 12 चेंडू असतील आणि 43 धावांची गरज असेल. आता मात्र प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल. संघर्ष करावा लागेल. एक वेळा आपण शरीराने कमजोर असाल तरी पण चालेल मनाने कधीच कमजोर राहू नका. यश त्यांनाच मिळत असतो ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतो. तर आत्मविश्वास यावेळी मैदानामध्ये दाखवायला लागेल. यावेळी गोलंदाजाचा थोडासा रनअप चुकलाय. नवीन आलेला गोलंदाज मंथन घरात संघाचा संगणक कदाचित असेल. मंथन घरात एक छोट्या खंडीचा हा गोलंदाज. कमी वय पण कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप या गोलंदाजाने निर्माण केली. तो मंथन घरात आलाय. येणारे 12 चेंडू असतील आणि 43 धावांची गरज. पहिला चेंडू होता सोडून दिला फलंदाजानं. थोडासा धावची होण्याची शक्यता. फलंदाज होतोय बाद. पंचांचा येतोय मात्र स्क्वेअरचा येतोय. पंच आहेत सुनील तांडेल सर. हा स्क्वेअर चेंडू फलंदाज जाणार बॅक टू पॅव्हिलियन. डीजे मास्टर.
आज झाले धावसंख्या पाहतोय धाबेलगाववर 14 झाल्यात. 12 चेंडू आता समीकरण बदलणार. येणारे 12 चेंडू असतील आणि 42 धावा अशी गरज सांगरची मांडवकर आज गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये असताना चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतोय. हाई फलंदाज मात्र अनुज मडवी थोडासा माग ठरतो आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव फेकतोय. आतापर्यंत हा फलंदाज मिस करतोय आणि संघाला मात्र संकटामध्ये नेतो हा फलंदाज अनुज मडवी. मात्र अनुज मडवीने 4 चेंडूमध्ये काय केलं ते विसरून नव्या जोमाने मात्र फलंदाजी करावी लागेल. हा सामना जर आपल्या संघाला जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला नाही. 1 धाव नक्की असेल, 2चा प्रयत्न करतो आणि बघता बघता 2 धावा ही सहज पूर्ण थोडासा ओरतरू झालाय. 3चा प्रयत्न असेल मात्र आणि बघता बघता 3 धावा ही सहज पूर्ण. 3 धाव संख्येनं संघ पोहोचतोय 3 बाद 17 वर 16 वर 17 3 बाद 17 अशी धावसंख्या खऱ्या अर्थानं 24 लाईव्ह. उत्तम क्रिएटिव्ह आणि उत्तम क्वालिटी अर्थात निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं गाव म्हणजे बोर्ले. या बोर्ले गावचे सन्मान संदेशजी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 24 लाईव्हचं टेलिकास्ट पाहतोय आपण. घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं मनापासून आम्ही कौतुक करतो आणि स्वागत करतोय. मडवीनं खऱ्या अर्थानं हा फटका या फटक्यात जन्म ज्या फलंदाजांना दिलाय भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तो फटका पाहायला मिळाला. 1 धाववाली 1 धावसंख्या संघ पोहोचतोय 18 वर. 3 बाद 18 समीकरण बदललं. येणारे 7 चेंडू असतील आणि 38 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य आहे पण अशक्य गोष्ट क्रिकेटमध्ये कधीच नसतं. ते शक्य करेल का हा तळोजा मजकूर संघ पाहायचा. नवीन आले फलंदाज पंकज मडवी. पंकज मडवी हा चेंडू खेळत असताना व्हेरिएशन होतं. पात्र दिशा भरकटली. पंचांचा स्क्वेअरचा इशारा. 1 धाववाली 1 धावसंख्येने संघ पोहोचतो 19 वर. समीकरण बदलणार. येणारे 7 चेंडू असतील आणि विजयासाठी 37 धावांची गरज असेल. येणारे 7 चेंडू 37. मंथन करता चेंडू गोलंदाज टायटन ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा प्रकारचा प्रयत्न करतो झेल घेण्याचा स्वतः गोलंदाज मंथन असफल ठरला. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येनं 3 षटकं संपतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय दाबलकावर 21. येणारे 6 चेंडू असतील आणि 35 धावांची गरज असेल तळोजा मजकूर संघासाठी. थोडंसं अशक्य आहे पण क्रिकेटमध्ये कधी कुठली गोष्ट अशक्य नसते. कारण सेम 6 चेंडू 35 धावा दिगाडी केल्याने हा सामना झाला होता साईच्या मैदानावर. त्या बेलीमध्ये 6 चेंडू 35 धावा दिगाडीच्या फलंदाज रुपेश मात्र चेस केल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती या मैदानात पाहायला मिळेल का तत्पूर्वी ऐकूया आणखी एक डीजे संगीत. त्यानंतर नेक्स्ट सामना असेल सहारा नावापाडा विपक्ष जय बजरंग मोठेबम. अर्थात सहारा नावापाडा खऱ्या अर्थाने यजमानाच्या भूमिकेमध्ये खूप सारी मेहनत या संघाची राहिली या स्पर्धेला. तो सहारा नावापाडा आणि जय बजरंग मोठेबम संघासाठी मोठेबमचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि चिरनेर संघाचे पॅकर्स तुषारजी पाटील यांच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आल्यात. खूप चांगलं व्यक्तिमत्व तुषार पाटील आहे. त्यांच्याकडनं जय बजरंग संघासाठी शुभेच्छा असतील. सहारा नावापाडा संघ की ज्या संघाची खूप मोठी मेहनत या स्पर्धेत राहिली त्या संघाच्या मनापासून अलंकारजी मात्रे आणि संपूर्ण टीम यांच्याकडून आम्ही मनापासून आभार मानतोय. येणारे 6 चेंडू असेल आणि 35 धावा. नवीन आलेला गोलंदाज शुभम मडवी. 6 चेंडू 35 धावा. समोर असणारा फलंदाज अनुज मडवी हा सामना कव्हर करेल का जिंकून देणार का आपल्या संघासाठी.
पहिला चेंडू हाही वेगवान अनुज मडवी हा फलंदाज डावखुरात होता. यावेळी सुद्धा मिस झालाय. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या स्थगित. 6 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय हा फलंदाज. येणारे 5 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. प्रयत्न करावे लागतील मैदानामध्ये. यावेळी सुद्धा आणखी एक निर्धाव चेंडू. खूपच आणि खूपच खराब अशी फलंदाजी यावेळी पाहायला मिळेल तळोजा मजकूर संघाचा. अनुज मडवी 7 चेंडू निर्धाव घालवलेत. येणारे 4 चेंडू असतील आणि 35 धावा. प्रयत्न करा मैदानामध्ये. थर्ड अंपायर नाही. 4 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल तळोजा मजकूर या संघासाठी. लेफ्टी खेळणारा हा फलंदाज यावेळी राईटी खेळण्याचा प्रयत्न करतोय अनुज मडवी. पुन्हा एकदा आगळा वेगळा प्रयत्न केला होता. या प्रयत्नामध्येही हा फलंदाज असफल झाला. एक धाव मात्र बाईच्या स्वरूपामध्ये येणार. पंचांचा इशारा बाईचा येतो. समीकरण बदलणार. येणारे 3 चेंडू असतील आणि 34 धावांची आवश्यकता असेल. तळोजा मजकूर संघाला थोडंसं अशक्यप्रद झालंय आणि या सामन्यावर आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालंय भानुदास स्पोर्ट चिरोली संघाचं. तळोजा मजकूर संघ मात्र पहिल्या षटकापासून थोडासा बॅकफुटला गेला. पहिला चेंडू चौकार आला होता. तदनंतर मात्र हा संघ एकही चौकार आणि एकही षटकार मारू शकला नाही. तो तळोजा मजकूर. नेक्स्ट मॅच तयार आहे. सहारा नवापाडा आणि जय बजरंग मोठेबोम. नवापाड संघानं आपला निर्णय का असेल आपण त्वरित मैदानामध्ये उतरायचं फिल्डिंग जर असेल तर. येणारे 3 चेंडू आहेत आणि समीकरण 34 धावांचं. समोर असणारा फलंदाज पंकज मडवी. पंकज मडवी प्रयत्न करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू जातोय. सी माराच्या पार. चौकार. डीजे मास्टर. समीकरण थोडस कमी करण्याचा प्रयत्न फलंदाज पंकजने केलाय. 2 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली. फलंदाज जाणारा पंकज मडवी बॅक टू पॅव्हिलियन. आणखी एक आदरा मिळालाय तळोजा मजकूर संघाला. डीजे मास्टर. बॅकफुटवर हा संघ आतापर्यंत गेलाय. फक्त एकच चेंडू फेकायचा बाकी आहे आणि 30 धावांची गरज आहे तळोजा मजकूर संघासाठी. यावेळी दांडी गुल. आणखी सफलता मिळवली गोलंदाजानं आणि अशा रीतीनं हा सामना भानुदास स्पोर्ट चिरोली संघ विजय होतोय. हार्दिक अभिनंदन. आणि तळोजा मजकूर संघ हा सामना गमावतोय. तळोजा मजकूर संघाचाही मनापासून आम्ही आभार मानतोय. आपण आलात आणि या स्पर्धेमध्ये आपण खेळल्यात. एका स्पर्धेची शोभा पाडल्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार मानतोय. सहारा नवापाडा तयार राहायचा आहे. मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा सामनावीराचा किताब आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळामध्ये. सागरजी मांडवकर गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. समालोचन आणि गुणलेखन या दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य त्यांच्या माध्यमातून होतोय. त्यांचंही मनापासून कौतुक केल्यानंतर या सामन्याचा सामनावीरचा किताब जातो. ज्यानं फलंदाजी करत असताना 7 चेंडू खेळत असताना 16 धावसंख्या उभारल्यात आणि गोलंदाजी करत असताना 6 चेंडू फेकलेत